नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण बघत आहोत पायथागोरसचा प्रमेय, त्यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर त्यामधील सर्वात पहिला प्रश्न काय आहे तो आज आपण बघणार आहोत। तर पहा, खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा। तर आज आपल्याला संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील पहिला आपल्याला बहुपर्यायी प्रश्न बघायचा आहे। तर लक्ष द्या मित्रांनो, जर आज कोणी आपल्या चॅनलला नवीन आलेला असेल आणि या संकीर्ण प्रश्नसंग्रहाच्या आधीचे सराव संच तुम्हाला बघायचे असतील तर आजच्याच व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन लिंकमध्ये याआधील सराव संचाच्या तुम्हाला लिंक दिलेल्या असतील, ते तुम्ही पाहून घ्या आणि नंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह व्हिडिओ पूर्ण बघा। ठीक आहे, तर पहा प्रश्न क्रमांक 1 काय म्हणायला लागलाय ते पहा। खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? आपल्याला काय सांगायचं आहे पहा, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट? त्रिकूट कोणाला म्हणलं हे तुम्हाला माहिती आहे। त्रिकूट कधी म्हणलं होतं आपण? पहा लक्ष घ्या, तुम्हाला काय सांगितलं होतं, हे काटकोन त्रिकोण शिकवला होता, आठवत असेल तर पहा। काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण हा आपल्याला माहिती होता, बरोबर, आणि एक काय सांगितला होता उंची, आणि एक काय सांगितलं होता पाया। जे सर्वात मोठी बाजू असते ती कर्ण असते म्हणलं होतं, आणि ते कर्ण हे जे कर्ण आहे या दोन बाजूंच्या बेरजे इतका आला पाहिजे होता, हेच आपण त्रिकूटामध्ये शिकलो होतो। तर मग पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला इथं काय दिलेला आहे प्रश्न, पहिल्या म्हणजे पर्याय, तर 1 पहा 5 आणि 10, सर्वात मोठी बाजू काय दिलेली आहे 10 आहे, तर 10चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गा इतका आला पाहिजे, हे आपला त्रिकूट सांगतोय। तर मला सांगा, कर्ण म्हणजे 10चा वर्ग घेतला, सर्वात मोठी बाजू त्रिकोणाची पहिली सर्वात मोठी बाजू 10 आहे, तर 10चा वर्ग केलाय, नंतर 1चा वर्ग आणि 5चा वर्ग, हे या दोघांची बेरीज या 10च्या वर्ग इतकी आली पाहिजे, तेव्हा तो त्रिकूट होते, हे आपण पाहिलं होतं। 10चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 100 होत आहे, आणि 1चा वर्ग काय व्हायला 1, आणि 5चा वर्ग 25, तर 25 आणि 1 26, तर हे त्रिकूट होईल का? नाही होणार, हे त्रिकूट नाही आहे, आपल्याला माहिती आहे। मग आता मी काय करणार, पर्याय बी वर जाईल आणि शोधेल की तो त्रिकूट आहे का नाही। ठीक आहे, तर मला सांगा मग पर्याय बी काय म्हणायला लागलाय पहा। पर्याय बी काय दिलेला आहे पहा, काय सांगायला आहे 3चा वर्ग पहा 3, आता पहा इथं सर्वात मोठी बाजू कोण आहे 5, तर पहिले 5चा वर्ग करा, आणि इतर दोन बाजू कोण 3 आणि 4, तर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, तर 3चा वर्ग किती व्हायला लागलाय 9, आणि 4चा वर्ग काय व्हायला लागलाय 16, 16 9 किती व्हायले 25, आणि 5चा वर्ग पण किती होतोय 25, तर पहा बराबरीत यायला लागली। आपल्याला त्रिकूटाचाच प्रमेय काय सांगतो, पायथागोरसचा त्रिकूट काय सांगते, कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या बेरजेच्या वर्गा इतका आहे, हे त्रिकूट आहे। तर मग इथं आपल्याला पर्याय मिळायला लागलाय, पर्याय कोण आहे, पर्याय बी हे आपलं अचूक उत्तर आहे। तर तुम्ही पर्याय बी वर काय करा, राईट करून घ्या। ठीक आहे, पर्याय बी चं आपल्याला उत्तर मिळालं। मग आता दुसरा प्रश्न काय म्हणायला लागलाय ते समजून घ्या। दुसरा प्रश्न काय म्हणायला लागलाय की काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज। लक्षात घ्या, काटकोन त्रिकोण म्हणजेच कसा, जसं आपण वरी दाखवला तसाच पहा, हा काय आहे आपला काटकोन त्रिकोण आहे। ठीक आहे, काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या वर्गाची बेरीज 169 असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती? समजा आपला हा काय आहे काटकोन त्रिकोण आहे, ठीक आहे, आणि काटकोन त्रिकोणात करणाऱ्या बाजूंच्या बेरीज म्हणते पहा, त्रिकोणात काटकोन करणारा म्हणजे इथं काटकोन आहे, तर या दोन बाजूंची बेरीज म्हणजे कसं ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग। लक्षात घ्या, आता तुम्हाला माहिती आहे कर्णाचा फॉर्म्युला काय सांगतो आपण, काटकोन त्रिकोणाचा पायथागोरसचा फॉर्म्युला काय आहे, कर्णाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग, म्हणजेच काय ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग। तर दोन बाजूंची बेरीज किती दिलेली आहे म्हणते पहा, काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या ह्या दोन बाजूंची बेरीज काय पहा, करणाऱ्या वर्गांची बेरीज 169 आहे, यांची बेरीज किती सांगितलेली आहे 169, तर त्याच्या कर्णाची लांबी काय, कर्ण कोण आहे आपला ए सी, तर याची आपल्याला काय करायची आहे लांबी सांगायची आहे। तर ए सी जशाला तसं ठेवा, याला तिकडे वर्ग टाका, तर वर्गमूळ 169 झाला, तर ए सीची किंमत काय झाली, वर्गमूळ 169चं काय निघेल 13 निघेल। तर आपल्याला लक्षात यायला आहे की 13 हे वर्गमूळ आहे, म्हणून आपल्याला पर्याय कोणता मिळायला लागलाय, पर्याय बी हे आपलं अचूक उत्तर आहे, म्हणून मी पर्याय बी ला उत्तर म्हणून सांगेल, पर्याय बी हे जे आपलं काय आहे उत्तर आहे। ठीक आहे, तर तिसरा प्रश्न पहा काय म्हणायला लागलाय। तिसरा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे पहा बरं, खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। तुम्हाला काय केलेलं आहे, इथे काही तारखा दिलेल्या आहेत आणि त्या तारखेच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे, त्रिकूट सांगायचं आहे। त्रिकूट सांगायचं आहे म्हणल्यानंतर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं त्रिकूट कसं सांगत असतो म्हटलं होतं, दिलेल्या त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या बेरजेचा वर्ग हा कोणा इतका आला पाहिजे, कर्णाच्या बेरजे इतका आला पाहिजे, किंवा कर्णाच्या वर्ग हा इतर दोन बाजूच्या बेरजे इतका आला पाहिजे, तेच दोन्ही आहे, मागे पुढे सांगितलं मी सारखाच असेल ते। ठीक आहे, तर मला सांगा मग पहिला पर्याय जो दिलेला आहे 15, 8 आणि 17, तर मला सांगा मग आता 15चा वर्ग, आता इथं सगळ्यात मोठे कोण आहे 17, 17चा वर्ग किती असेल 289। ठीक आहे, 289, 17चा वर्ग किती आला आहे आता, 17चा वर्ग आहे 289। ठीक आहे, मग आता मला सांगा 289 8चा वर्ग असेल काय व्हायला लागलाय, आता पहा हे दोन बाजू, हे मोठी बाजू आहे म्हणून 17चा वर्ग घेतला, आणि लहान ह्या दोन 15 आणि 8, तर यांचा एक खट्ट्या वर्ग करा वेगळा, 15चा वर्ग अधिक काय
8चा वर्ग, ठीक आहे. 15चा वर्ग 225, 8चा वर्ग काय व्हायला 64, ठीक आहे. तर मग 225 अधिक 64, 6 5 4 9 आणि 6 2 8 आणि हे 2 289. म्हणजे कसं मिळालं उत्तर पहा बरं. 17चा वर्ग बरोबर किती पहा 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर पहा 225 अधिक 64 यांची बेरीज व्हायली 289 आणि 17चा वर्ग पण किती व्हायला लागला आहे 289च व्हायला लागला आहे. तर चेक करा बरं हे काय यायला आहे पर्याय तर काय व्हायला लागलं आपलं ए पर्यायच आपलं काय उत्तर यायला लागले ते काटकोन त्रिकोणाचं त्रिकूट आहे, ठीक आहे. म्हणजे खालीलपैकी तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट यामध्ये पर्याय कोणता बरोबर यायला लागला आपला पर्याय ए हा बरोबर आहे, ठीक आहे. पर्याय काय व्हायला लागला आहे ए बरोबर यायला लागला. म्हणजे आपण काय करणार एला आपण काय करू टिप मार्क करून घेऊ. म्हणजे उत्तर कोण आहे आपलं पहा बरं 15 0 8 आणि 17. तर पहा यामध्ये आपण असे काय बघितलेले आहेत तिसरा प्रश्न पण आपण काय केलेला आहे पूर्ण केलेला आहे. पहिला पर्याय आपला मिळाला, ठीक आहे. तर यानंतर आपण पहा ए बी आणि सी हे क्वेश्चन घेतले. यानंतर आपण चौथा बहुपर्यायी प्रश्न काय करूयात बघूयात. व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघू, ठीक आहे. आपण प्रश्न क्रमांक काय करत आहोत चौथा बघत आहोत. पहा बहुपर्यायामधला आपला चौथा प्रश्न चालू आहे. तर पहा बाजूंच्या लांबीच्या ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये जर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग बरोबर सीचा वर्ग असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल. आताच सांगितलंय तुम्हाला एचा वर्ग अधिक बीचा वर्ग बरोबर सीचा वर्ग म्हणजेच काय करायलो दोन बाजूंचा वर्ग बराबर कर्णचा वर्ग. तर म्हणजे हे काय व्हायला लागलं पायथागोरसचं त्रिकूट व्हायला लागलं. तर पायथागोरसचं त्रिकूट आपण कोणत्या त्रिकोणामध्ये सांगत असतो काटकोन त्रिकोणामध्ये सांगत असतो. तर इथं पर्याय आहे का पहा बरं आहे पर्याय क्रमांक सी. तर मग आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी काटकोन त्रिकोण हे आपलं काय आहे उत्तर आहे काटकोन त्रिकोण, ठीक आहे. काटकोन त्रिकोण हे आपला पर्याय आहे. तर काटकोन त्रिकोणला बरोबर करा पर्याय, ठीक आहे. मग आता काय सांगितलंय पुढचा पर्याय प्रश्न काय दिलेला आहे पहा बरं. प्रश्न क्रमांक 5 त्यामधलाच काय म्हणलं पहा एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेमी असल्यास त्याची परिमिती डॅश 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 असेल, ठीक आहे. एका चौरसाचा कर्ण. आता चौरसाचा कर्ण म्हणजे कसा समजा आपल्याजवळ एक काय दिलेला आहे चौरस दिलेला आहे आणि त्याचा कर्ण म्हणे, ठीक आहे. तर हे मधला काय झाला कर्ण. तर एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 आहे. समजा हा कर्ण किती दिलेला आहे 10 वर्गमुळात 2 दिला असल्यास त्याची परिमिती म्हणजेच काय हे समजा आपल्याला आता समजा ABCD हा कर्ण होता आणि हा AC त्याचा कर्ण आहे ABCD हा चौरस होता आणि AC हा त्याचा काय आहे कर्ण आहे आणि कर्णाची किंमत आपल्याला दिलेली आहे आणि या सर्व बाजूची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे. म्हणजे परिमिती काय करायची आहे काढायची आहे. कारण त्याची परिमिती आपल्याला काय सांगितलंय विचारलंय त्यानं तर आपल्याला माहिती आहे का नाही. तर मग आता परिमिती काढण्यासाठी सर्वात पहिले काय करावं लागेल या दिलेल्या कोणत्या तरी एका बाजूची आपल्याला काय करावं लागेल आधी माहिती घ्यावं लागेल. म्हणजे याच्या दिलेल्या या काटकोन त्रिकोणामध्ये मला एक बाजू आपल्याला पहिले काय करावं लागेल काढावं लागेल. तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे चौरसाची बाजू काढत असताना आपण काय लिहित असतो सांगा बरं. चौरसाची बाजू लक्षात घ्या चौरसाची बाजू फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. चौरसाची बाजू काढण्यासाठी आपण शिकलेले आहोत काय होता 1/2 गुणिला बाजू, ठीक आहे. 1/2 गुणिला बाजू, ठीक आहे. हे आपण शिकलेलो आहोत. मला सांगा मग आता एक मिनिट सॉरी थोडंसं मिस्टेक झाली. चौरसाची बाजू बरोबर 1/2 गुणिला बाजू नाही आहे गुणिला काय दिलेला आहे आपल्याला कर्ण हा फॉर्म्युला होता. पहा परत रिपीट करतोय. चौरसाची बाजू दिलेल्या एका चौरसाची बाजू काढायची असल्या तर फॉर्म्युला काय 1/2 गुणिला कर्ण हा फॉर्म्युला आहे. कारण आपल्याला दिलेल्या त्रिकोणामध्ये काय कर्णाची बाजू दिलेली आहे, ठीक आहे. मग आता सांगा काय दिलेलं आहे 1/2 गुणिला कर्ण किती दिलेला आहे मग आपल्याला पहा बरं 10 वर्गमुळात 2 दिलेला आहे, ठीक आहे. 10 वर्गमुळात 2 दिला असेल तर पहा हा भागाकारातला आणि हा गुणाकारातला कटला तर 1 गुणिला 10 तर काय व्हायलंय 10 व्हायलंय. लक्षात यायलं ना आपल्याला 10 झालं. तर चौरसाची एक बाजू किती आहे मग 10 आहे, ठीक आहे. चौरसाची एक बाजू 10 आहे तर अशा सगळ्या बाजू किती व्हायल्या 10 10 10. तर मग आपल्याला किती व्हायले पहा आता परिमिती काढायची याच्यावरून. तर एक बाजू आपल्याला 10 झाली तर परिमिती बरोबर काय व्हायला आता परिमिती काढायची आहे एक मिनिट चौरसाची परिमिती फॉर्म्युला काय व्हायला लागला माहिती आहे तुम्हाला 4 गुणिला बाजू, ठीक आहे. तर 4 गुणिला बाजू किती मिळाली पहिली हिचं उत्तर किती मिळालं 10. तर 4 गुणिला 10 4 10 40. तर आपल्याला चौरसाची परिमिती आपल्याला एकूण किती मिळायला लागली 40 मिळायला लागली. पर्याय आहे का पहा बरं इथं 40 आहे. पर्याय क्रमांक काय आहे आपला डी बरोबर आहे. तर मग याला डीला काय करा राईट करून घ्या किंवा उत्तरामध्ये डायरेक्टली लिहून घ्या पर्याय आपला डी बरोबर आहे म्हणून, ठीक आहे. यानंतरचा यामधला 6वा प्रश्न पहा काय म्हणायला लागलाय पहा एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे
4 व 9 सेमी लांबीचे 2 भाग होतात तर त्या शिरोलंबाची लांबी किती? आता पहा, लक्षात घ्या, एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे, समजा असा काटकोन त्रिकोण आहे, ठीक आहे, आणि हे ABC आपण काय घेतलं आहे, काटकोन त्रिकोण घेतला, आणि या काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे म्हणते या कर्णावर काय झाला, एक शिरोलंब पडला, ठीक आहे, म्हणजे असा शिरोलंब पडला तर याचे 2 भाग व्हायले. तर पहिल्या कर्णाचा भाग किती, समजा आता थोडंसं मोठं घ्या याला अशी डायग्रामला, एक समजा 4 आहे, एक 4 आणि दुसरी काय आहे 9 आहे, लांबीचे 2 भाग व्हायला लागले. तर त्या शिरोलंबाची लांबी किती हे आपल्याला काढायचं आहे. तर या शिरोलंबाची लांबी आपल्याला किती येईल ते काय करायची आहे, काढायची आहे, ठीक आहे. मग मला सांगा, आता इथं तुम्हाला आता काय केलं आपण, तुम्ही कर्ण सांगितला, शिरोलंबही सांगितला, ठीक आहे. तर त्या शिरोलंबाची लांबी किती, शिरोलंबाची लांबी म्हणजे काय, हे BD, आता इथं नाव द्या D. तर तुम्ही हे 2 बाजू सांगितल्या, पण शिरोलंबाची लांबी म्हणजे काय, तुम्ही या B वरून जो लंब टाकला त्यालाच काय म्हणलं, शिरोलंब. हे तर आपल्याला माहिती आहे का, माहिती नाही, तेच आपल्याला माहिती करायचं आहे. तर सांगा शिरोलंब काय आहे, आता ते तुम्हाला माहिती आहे BD आहे. तर मला काय करावं लागेल, आता इथं तुम्ही जर एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये जर शिरोलंब टाकत असताल तर इथं भूमितीमध्ये प्रमेयाचा गुणधर्म लागत असतो, हे तुम्हाला माहिती आहे. तर मग मला सांगा, भूमितीमध्ये प्रमेयाचा गुणधर्म फॉर्म्युला काय सांगते, BDचा वर्ग. लक्षात येत नसेल तर आठवा, भूमितीमध्ये प्रमेयाचा गुणधर्म. सो BDचा वर्ग बरोबर, आता सांगा 2 बाजू कुठं छेदलेला आहे, हा BDचा वर्ग बरोबर AD गुणिला DC. लिहा AD गुणिला DC, AD गुणिला DC. कारण लक्षात घ्या, कारण आपण शिरोलंब कुठून टाकला, B वरून या AC वर टाकला, आणि जिथं छेदलं आहे तिथं D नाव दिलं आहे, म्हणजे ACचे 2 भाग झाले, एकाला नाव दिलं 4 सेंटीमीटर म्हटलं, दुसरं 9 सेंटीमीटर आहे म्हटलं. तर शिरोलंबाची लांबी किती, आपण शिरोलंबाची लांबी काढत आहोत. मग काय व्हायला, आता भूमितीमध्ये प्रमेयानुसार BDचा वर्ग बरोबर AD गुणिला DC, ठीक आहे. BDचा वर्ग बरोबर AD गुणिला DC. तर तुम्हाला माहिती आहे ADची किंमत किती दिलेली आहे, 4, आणि DCची किंमत किती दिलेली आहे, 9. तर पहा 9 चौक 36, आणि इथं BDचा वर्ग दिला आहे, BDचा वर्ग बरोबर 36. तर BD बरोबर किती, तर वर्ग तिकडे त्या का, मग काय व्हायला, वर्गमुळात 36. तर BD बरोबर किती व्हायला लागले, मग 6 आहे का ऑप्शन, इथं 6 आहे. तर मग पर्याय क्रमांक आपला काय बरोबर आहे, C बरोबर आहे, म्हणजे BDचं उत्तर मिळायला लागले 6 सेंटीमीटर, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 4था, 5वा आणि 6वा प्रश्न बघितलेला आहे. यामधील अजून बहुपर्यायी प्रश्न 2 राहिलेले आहेत, MCQ आपल्याला 8 दिलेले आहेत. तर थोडासा याची सराव जास्तीत जास्त ठेवा, कारण बोर्डच्या पेपरला आपल्याला 4 मार्काला MCQ विचारतात, ठीक आहे. तर यानंतर प्रश्न क्रमांक 7 मधला आपला 7वा बहुपर्यायी प्रश्न चालू होता. पहा, तर काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेमी व 18 सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी किती असेल, हे आपल्याला प्रश्न विचारला. सेम प्रश्न आधी झाला असाच, त्यासारखाच प्रश्न आहे. पहा, समजा एक आपल्याजवळ काय काटकोन त्रिकोण दिलेली आहे, समजा आपण ABC ही एक काय घेतली, काटकोन त्रिकोण घेतली, ठीक आहे. तर काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या म्हणते बाजू 24 व 18. आता 24 व 18 ह्या 2 बाजू दिलेल्या आहे असतील तर कर्णाची लांबी किती, हे कर्ण आहे समोर 90 अंशाच्या, तर ते आपल्याला माहिती आहे का, नाही. तर इथं काय करणार आपण, पायथागोरसचाच प्रमेय लावणार, ठीक आहे, आणि त्याच्यानुसार कर्णाची लांबी काढणार. तुम्ही शिकलेला आहात, मला सांगा पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय असतो, पायथागोरसचा प्रमेय, कर्णाचा वर्ग बरोबर काय असतो, पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग, किंवा असं लिहायचं आहे, उंचीचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग, ठीक आहे. मग मला सांगा कर्ण कोण दिलेला आहे, ACचा वर्ग, ACचा वर्ग जशाला तसा. आता उंची किती दिलेली आहे सांगा, उंची सांगा बरं, उंची किती आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, किती आहे 24, 24चा वर्ग, आणि पाया किती दिलेला आहे सांगा, पाया मला माहिती आहे 18, यांचा वर्ग सांगा. 24चा वर्ग किती व्हायला 576, आणि 18चा वर्ग काय व्हायला 324 मे बी, हां ठीक आहे बरोबर आहे 324. मग या दोघांची बेरीज करा, दोघांची बेरीज किती आली पहा बरं, 576 म्हणजे 6 4 10 0, हाताला 1, 7 2 9, 9 1 10 0, हाताला 1, 5 3 8 आणि 1 9, किती व्हायले 900, ठीक आहे. ACचा वर्ग किती झाला 900. मला ACची किंमत काढायची आहे, तर AC बरोबर हा वर्ग तिकडे टाका, तर वर्गमुळात 900 झाला, तर वर्गमूळ किती व्हायलं 900चं 30, म्हणजे 30चा वर्ग 900 बरोबर माहिती व्हायला ना. वर्गमुळातून काढलं तर काय व्हायला, ACची किंमत किती मिळायला लागली 30 मिळायला लागली, लक्षात यायला का 30 मिळायला लागली. मग ACची किंमत 30 आहे, तर याच्यातला पर्याय कोणता बरोबर आहे, आपला पर्याय B हा बरोबर आहे, ठीक आहे. पर्याय B वर राईट आन्सर, ठीक आहे. तसाच आता 8वा प्रश्न आहे, हा क्वेश्चन MCQ वाला सर्वात शेवटचा क्वेश्चन 8वा. तर काय म्हणतोय पहा, त्रिकोण ABC मध्ये AB 6 वर्गमुळात 3 आहे, AC 12 आहे आणि BC बरोबर 6 सेमी असेल तर अँगल याचे माप किती. आता कोण काढायचा आहे, किती आहे ते. परत काय करा, काटकोन त्रिकोण डायग्राम काढून घ्या, ठीक आहे. काटकोन त्रिकोण काढली,
बी सी हे डायग्राम काढली, इथं बीवर 90 अंशाचा कोणही दाखवला. मग आता याच्या बाजू किती दिल्या आहेत सांगा. ए बी किती दिलेली आहे, 6 वर्गमुळात 3 दिलेली आहे. ठीक आहे, ए बी एक मिनिट सॉरी ए सीवर लिहिल्या गेली व्हॅल्यू. ए बी दिलेली आहे 6 वर्गमुळात 3 आणि ए सी किती दिलेली आहे 12 आणि बी सी किती दिलेली आहे 6. तर अँगल एचे माप किती हे आपल्याला माहिती नाही, आपण ते काढणार आहोत. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात येईल असेल तर आठवा, आपण काय केलेलं आहे 30 60 90चा गुणधर्म शिकला, 45 45 90चाही गुणधर्म शिकला. इथं एक लक्षात येत राहील आपल्याला. आता मी का सांगतोय तर पहा, कारण जे कर्ण दिलेली आहे कर्णच्या निम्मे कोण आहे, बी सी ही बाजू आहे. पहा कर्णच्या निम्मे ही बी सी बाजू आहे आणि बी सी बाजू समोरील आता निम्मे जर एखादी बाजू असेल कर्णच्या तर त्याच्या समोरील अँगल किती डिग्रीचा असतो, 30 डिग्रीचा असतो. म्हणजे पहा या कर्णच्या समोरील बाजू जे आहे ते निम्मे आहे, कर्णच्या अर्धी आहे आणि या बी सी समोरील बाजूचा कोण किती अंशाचा असेल 30 असेल. म्हणजे 30 60 90च्या गुणधर्मानुसार हे काय व्हायला लागला, आता पहा हे बाजू अर्धी झाली तर इथला कोण किती व्हायला लागला 30 अंशाचा व्हायला लागला. हे आपण शिकलेले आहोत. मग आता पर्याय 30 आहे का पहा आहे, तर मग आपला पर्याय कोणता बरोबर यायला लागलाय 30 अंशाचा कोण यायला लागला. कसा काय यायला लागला 30 60 आणि 90च्या गुणधर्मानुसार. कारण जर जे अँगल अर्धा असेल, जी बाजू अर्धी असेल कर्णाच्या त्याच्या समोरील कोण हे काय असतो 30 अंशाचा असतो. म्हणजे आपल्याला इथं लक्षात यायला आहे की 30 60 90च्या गुणधर्मानुसार इथं आपल्याला एच्या ठिकाणी किती डिग्रीचा कोण मिळायला लागला 30 अंशाचा कोण मिळायला लागला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय केलेले आहे प्रश्न 8 बहुपर्यायी बघितलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक आपण 2 बघूयात. ठीक आहे, आपला दुसरा चालू आहे. प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणतोय पहा, खालील उदाहरणे सोडवा. तर त्यामधील आपल्याला सब क्वेश्चन म्हणजे त्यामधील क्वेश्चन पहिला बघायचा आहे. तर पहिला प्रश्न काय म्हणायला पहा, एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे तर त्याची उंची काढा. आपल्याला काय करायचं आहे समभुज त्रिकोण काढायचा आहे आणि एका त्रिकोणाच्या बाजूला त्या समभुज त्रिकोणाच्या एका बाजूला 2a हे आपल्याला माप द्यायचं आहे. ठीक आहे, आणि त्याची उंची पण काढायची आहे. ठीक आहे, तर मी काय केलं आहे सर्वात आधी डायग्राम काढून घेतलेली आहे. प्रश्नामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली नाही आहे, मी फक्त सर्वात आधी काढून घेतली वेळ जास्ती वाया जाऊ नये म्हणून. ठीक आहे, तर मी पहिले काय केली समभुज त्रिकोण डायग्राम काढली. ठीक आहे, समभुज त्रिकोण काढला. ठीक आहे, आणि यामध्ये तुम्हाला माहिती आहे समभुज त्रिकोणाचा एक अँगल किती डिग्रीचा राहते, इथं 60 डिग्री लिहिलं आहे, हा 90 डिग्रीचा आहे. उर्वरित कितीचा राहील हे तुम्हाला माहिती आहे 30 अंशाचा. ठीक आहे, तर या समभुज त्रिकोणाची जी एक बाजू आहे ते किती आहे सांगितलेली आहे आपल्याला 2 सांगितलेली आहे, 2a सांगितलेली आहे. तर याची उंची AD किती आहे ते आपल्याला काय करायचं आहे काढायची आहे. ठीक आहे, आकृती तुम्ही समजून घेतली, तुम्हाला माहिती आहे. त्रिकोण काय दिलेला आहे ते सांगा मला. त्रिकोण काय दिलेला आहे आपल्याला त्रिकोण ADB. ठीक आहे, आपण पहिला एक साईड आपण पहिला हा त्रिकोण घेऊया. ठीक आहे, मी पहिला सुरुवातीला काय सांगेल ADB मध्ये सांगा, म्हणजे मग पहिला स्टार्टिंगला आपल्याला ते बघायचं आहे. तर पहिला सुरुवातीला सांगा पहिल्याजवळ आपला त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण ABC आहे. लक्षात घ्या, म्हणजे मी त्याच्यामध्ये 2 त्रिकोणाबद्दल माहिती सांगायलो. तर ओरिजिनल त्रिकोण कोण आहे ABC, हा कोणता त्रिकोण आहे आपला समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. हा काय आहे आपला समभुज त्रिकोण आहे. कारण आपल्याला कोणता त्रिकोण काढायला सांगितला त्यांनी समभुज त्रिकोणच, हे तुम्हालाही माहिती आहे. हा समभुज त्रिकोण आहे तर हे झाला आपला पक्ष. ठीक आहे, हे तुम्हालाही माहिती आहे की आपण जे सांगितलं ते काढलं त्याला काय म्हणतो असतो पक्ष. आणि मी B या ठिकाणी किती डिग्रीचा अँगल सांगितला 60 अंशाचा, म्हणजे बरोबर B हा किती अंशाचा अँगल आहे 60 अंशाचा आहे. आणि हे कसं काय असतं कारण समभुज त्रिकोणाचाच समभुज त्रिकोणा 60 अंशाच्या याच्यातच येत असतील म्हणून सांगा. हे काय झाली मग आपली समभुज त्रिकोण झाली. काय झाली आपली ही समभुज त्रिकोण. ठीक आहे, समभुज त्रिकोण लिहिला. कारण हेच काय आपला जो B जो दिलेला आहे B हा 60 अंशाचा आहे म्हणून त्याला काय म्हटलं की मी समभुज त्रिकोणाचा काय आहे तो कोण आहे. समभुज त्रिकोणाचा काय झाला तो कोण झाला. मग मला सांगा आता जर B हा 90 अंशाचा आहे, आता हे एवढं सांगितलं आपण, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात यायली की या दिलेल्या समभुज त्रिकोणामध्ये मी हा AD काय A वरून काय टाकला लंब टाकला आणि तो लंब कोणावर व्हायला लागला BC वर व्हायला लागलाय. ठीक आहे, मग ते सांगा मला. समजा काय केलंय मी, समजा AD हा परपेंडिक्युलर म्हणजे लंब व्हायला लागला, कोणाला व्हायला लागला बाजू BC ला व्हायला लागलाय. आणि बाजू BC मध्ये कोण कोण आहे पहा बरं B', D', C याच्यावर तो काय करायला लागलाय लंब तयार करायला लागलाय. एवढं तुम्हाला लक्षात आलंय. तर मग मला सांगा त्याच्या अकॉर्डिंग पहिली आपली त्रिकोण कोणती व्हायला लागली. पहिली त्रिकोण इथे नाव लिहिले पहा, इथं 2 त्रिकोण व्हायला या लंबामुळे इकडे आणि इकडे. तर पहिली त्रिकोण काय ABD. ठीक आहे, ABD आहे. तर मग मला सांगा पहिली त्रिकोण आहे ABD मध्ये कुठे अँगल तयार करायला लागला सांगा बरं. ABD मध्ये अँगल B वर.
कितीच्या अंशाचा कोन तयार व्हायला, 60 अंशाचा कोन तयार व्हायला लागला. अँगल बी वर 60 अंशाचा कोन व्हायला लागला. अजून पहा अँगल डी वर पण कोन व्हायला लागला, इथे पण काय व्हायला लागला, एक कोन व्हायला लागला. मग त्याचं नाव घ्या अँगल ए डी बी. ठीक आहे, अँगल ए डी आणि बी किती अंशाचा कोन व्हायला लागला, लक्ष द्या. किती अंशाचा कोन झाला, 90 अंशाचा कोन झाला. तर लक्षात यायला आपल्याला की बी वर 60 अंशाचा कोन आहे, डी वर 90 अंशाचा कोन आहे, तर उर्वरित अँगल किती डिग्रीचा राहील, 30 अंशाचा. बरोबर. मग आपण काय सांगणार, आता राहिलेला कोणता आहे, 30 आहे, त्याचं नाव सांगा बरं. मग काय व्हायला, बी ए डी. मग सांगा अँगल बी ए डी हा किती अंशाचा झाला, 30 अंशाचा झाला. पण हे काय होता, त्रिकोणाचा उर्वरित कोन. मग लिहा, हा काय आहे आपला त्रिकोणाचा उर्वरित कोन. ठीक आहे, उर्वरित कोन. मग आपण सांगितलं की हा त्रिकोणाचा उर्वरित कोन आहे. ठीक आहे, मग आता काय करणार आपण एवढं सांगितलंय. आपल्याला एक लक्षात यायले, आपल्याला काय लक्षात यायले की या दिलेल्या त्रिकोणामध्ये पहिल्या इथल्या पहा ए बी डी मध्ये बी हा 60 अंशाचा कोन व्हायला, ए हा 30 अंशाचा व्हायला इथे, आणि हा 90 अंशाचा व्हायला लागला. म्हणजे 30 60 90चा इथे काय व्हायला लागला, त्रिकोण व्हायला लागलाय. ठीक आहे, मग सांगा मला कोणता त्रिकोण 30 60 90चा झाला. सिन्स त्रिकोण ए बी डी हा त्रिकोण कितीचा व्हायला लागलाय, हा त्रिकोण 30 60 आणि 90चा त्रिकोण आहे. हा काय आहे, त्रिकोण आहे. कारण किती अंशाचा सांगितलं आपण, 30 60 90चा त्रिकोण आहे हे सांगितलंय. आता 30 60 90चा आहे तर तुम्हाला माहिती आहे, मी आताच याच्या MCQ मध्येच पाहिलं आपण 30 60 90चा गुणधर्म शिकला. 30 60 90चा असेल तर मला सांगा आता 60 डिग्रीच्या समोरील, लक्षात घ्या आता पहा या 60 डिग्रीच्या समोरील बाजू कोण आहे, आता ही एडी. ठीक आहे, एडी सांगायची आहे. मग ते कर्णाच्या किती पट असते, √3 पट असते, एवढी असते हे आपण सांगत होतो. मग मला तेच काय करायचं आहे, सांगायचं आहे. तर एडी बरोबर हे पहा, एडी ही बाजू लक्षात घ्या, एडी ही बाजू पहा, एडी ही बाजू कर्णाच्या किती पट असते, √3/2 पट एवढी असते. मग लिहा √3/2 गुणिला एडी एवढा असते. ठीक आहे, मग सांगा √3/2 एडीची तर किंमत तुम्ही सांगितलेली आहे. एडी किती लिहिलेला आहे, एडी दिलेला आहे का आपल्याला, पहा बरं. एडी दिलेला नाही आहे, एडी जशाला सॉरी एक मिनिट काहीतरी चुकलं आहे आपलं, एडी परत झालं आहे. पहा आपण काय करत आहोत, एडीची काढत आहोत, उंचीच काढत आहोत. पहा बीच्या समोरील बाजू कोण आहे, एडी. हे कर्णाच्या म्हणजे इथं काय पाहिजे होता आपला, कर्णाच्या √3/2 पट एवढी असते. तर ए बी काय आहे आपला, कर्ण. तर ए बीची कर्ण म्हणजे ती दिलेली व्हॅल्यू किती आहे त्या बाजूची, 2a दिलेला आहे. ठीक आहे, आणि इथे एडी लिहिलं आहे. ठीक आहे, मग मला सांगा एडी बरोबर आता इथं काय काय कॅन्सल व्हायला आहे, 2 हे 2 कॅन्सल व्हायला आहे, आणि इथं √3 आणि गुणिला ए मिळायला लागला आहे. तर मग पहा √3 गुणिला ए म्हणजेच आपण कसं लिहू शकतो, a√3 एवढी व्हॅल्यू लिहू शकतो. म्हणजे एडीची व्हॅल्यू किती यायला लागली, a√3 इतकी यायला लागली. आणि हे व्हॅल्यू आपण कशी काय सांगितली, का सांगितली कशी, कारण 60 डिग्रीच्या कोनासमोरील बाजू पहा, 60 डिग्रीच्या कोनासमोरील बाजू हे कर्णाच्या किती पट आहे म्हणलं होतं, √3/2 पट, म्हणून इथं लिहिलं तसं. म्हणून लिहा 60 डिग्री कोनासमोरील बाजू. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण तसं त्याला लिहिलं आहे. ठीक आहे, लक्षात यायला आहे का. आणि त्याच्यानुसार मग √3/2 गुणिला ए बी आहे, तर ए बीची किंमत ठेवली तर आपल्याला एडीची उंची इथं मिळायला लागली. एडीची किती मिळाली मग, a√3. अशा प्रकारे आपण काय केलं, दुसऱ्यातला पहिला प्रश्न सॉल्व केला. तर या प्रश्नाचा व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. ठीक आहे, प्रश्न क्रमांक आपला दुसरा चालू आहे. खालील उदाहरणे सोडवा, त्यामधील प्रश्न क्रमांक दुसराच चालू आहे. ठीक आहे, तर पहा प्रश्न दुसरा काय म्हणतोय, पहा 7 सेमी 24 सेमी 25 सेमी बाजू असलेल्या त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का. पहा तुम्हाला 3 बाजू दिलेल्या आहेत, 7 24 25 बाजू असलेला त्रिकोण, हा त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का, याचे आपल्याला काय करायचे आहे, सकारण लिहायचे आहे. म्हणजे सरळ सरळ आपण काय करणार, याला आपण जसं या आधीच्या याच्यात पाहिलं होतं काटकोन त्रिकोणामध्ये तो आहे की नाही तो आपण सांगत होतो. ठीक आहे, तर मग आपण याला पण काय करूया, सेम तसं सांगूया, त्रिकूट होते की नाही ते पाहूयात. ठीक आहे, तर मला सांगा आता यात 3 बाजू दिलेल्या आहेत, तर सर्वात मोठी बाजू कोणती आहे, 25 आहे. तर मग वाटलंच तर पहिल्या सुरुवातीला काय करायचं, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू लिहून घ्या. मग आपण काय करणार, त्रिकोणाच्या बाजू म्हणून सुरुवात करूया. त्रिकोणाच्या बाजू किती बाजू दिलेल्या आहेत तुम्हाला पहा बरं. त्रिकोणाच्या बाजू एक 7 दिली, दुसरी 24 दिली आणि तिसरी 25 दिली. तर सर्वात मोठी बाजू किती आहे, 25. तर मग आपण काय करूयात, पहा त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू, त्रिकोणाची
त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू किती आहे सांगा बरं. सर्वात मोठी बाजू 25 आहे. मग ही काय केली 25 लिहिली. ठीक आहे. आता सर्वात मोठी बाजू 25 आहे म्हणजे तो कर्ण झाला आपल्या याच्यात. तर मग आपण काय करत असतो याच्यावर पायथागोरसचा प्रमेय त्रिकुटाला सॉल्व्ह करत असतो. मग सांगा पायथागोरसचा प्रमेय काय आहे. पायथागोरसचा प्रमेय. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे पायथागोरसचा प्रमेय. यामध्ये काय सांगत होतो आपण. सर्वात मोठी बाजू आधी म्हणजेच कर्णचा वर्ग. ठीक आहे. कर्णचा वर्ग आणि इकडे काय उंचीचा वर्ग आणि पायाचा वर्ग. या पद्धतीत आपण त्रिकोण सॉल्व्ह करत होतो. म्हणजे हे होते की नाही ते चेक करायलो आपण काटकोन त्रिकोण तेच. ठीक आहे. तर मोठी बाजू कोण आहे 25 त्याला 25चा वर्ग आणि इतर दोन बाजू कोण मग उंची 24 घ्या आणि हे काय घेशाल 7 घ्या. ठीक आहे. दिलेली आहे ती यांचा वर्ग करा. तर मला सांगा 25चा वर्ग किती आहे मग 625. ठीक आहे. 24चा वर्ग किती व्हायला 576 अधिक 7चा वर्ग किती व्हायला 49. ठीक आहे. मग पहा 625 इथे आहे आणि या दोघांची बेरीज पण 625 व्हायली म्हणजे दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे हा त्रिकूट आहे म्हणून याला आपण काय सांगू शकतो काटकोन त्रिकोण आहे. मग लिहा काय म्हणणार याला पहा बरं. सर्वात मोठी बाजू पहा सर्वात मोठी बाजू. ठीक आहे. सर्वात मोठी बाजू इतर दोन बाजूंच्या बेरजेच्या वर्ग इतर आहे. सर्वात मोठी बाजू हे इतर दोन बाजूंच्या बेरजेच्या बाजूंच्या बेरजेच्या वर्गा इतकी आहे. ठीक आहे. बेरजेच्या वर्गा इतकी आहे. ठीक आहे. वर्गा इतकी आहे म्हणून हा त्रिकोण कोणता आहे आपला. म्हणून हा काटकोन त्रिकोण होईल. म्हणून लिहा म्हणून हा काटकोन त्रिकोण होईल. झाला हा काटकोन त्रिकोण व्हायला ना. मग त्रिकोण होईल हे आपण इथं काय केलंय सकार आणि याचं दाखवलं. एकदम सिंपल आणि सोपा प्रश्न होता. पहा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. ठीक आहे. लक्ष द्या. प्रश्न क्रमांक आपला दुसऱ्या मधील सब क्वेश्चन तिसरा चालू आहे. तर तिसरा प्रश्न काय म्हणतोय पहा. आयताच्या बाजू 11 सेमी व 60 सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. आपल्याला काय करायचं आहे. एक आयत दिलेला आहे. त्या आयताची एक बाजू आपल्याला 11 सेमी दिली व 60 सेमी दिली असतील तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. सर्वात पहिले काय करून घेऊयात आपण डायग्राम काढून घेऊयात. सर्वात पहिले काय करा मग तुम्ही एक आयत बनवा. समजा आता हा आयत बनवला. ठीक आहे. या आयतामध्ये काय म्हणलंय कर्णाची लांबी काढायची आहे. तर समजा मग आपण काय केलं याच्यात एक कर्ण टाकला आणि याला नाव दिलंय ABC आणि हा D. ठीक आहे. तर या आयतामध्ये आपल्याला काय सांगितलं आयताची बाजू काय 11 दिली. ही 11 सेमी दिलेली आहे. समजा ही 11 सेमी घेतली आणि दुसरी काय दिलेली आहे एक 60 सेमी. तर हिला 60 सेमी घेतलंय आपण. ठीक आहे. तर मग मला सांगा हे कर्ण आहे. तर कर्णाची बाजू आपल्याला माहिती नाही तर आपण ते काय करणार आहोत काढणार आहोत. काय करणार आहोत काढणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे हे प्रत्येक कोण 90 अंशाचा होतो. समजा आपण हा ABC हा काटकोन त्रिकोण घेतलाय त्यामध्ये समजा आपण कर्ण काढणार आहोत. तर समजा आता मला काय सांगितलेलं आहे का आयत दिलेला आहे. तर सांगा समजा काय सांगला आहे आपल्याला आयत सांगितलाय. आयत ABCD हा काय आहे आपला आयत आहे. ठीक आहे. हा काय झाला आपला आयत आहे. लिहा आयत आहे म्हणून. ठीक आहे. मग आपण पुढे काय सांगणार याच्यामध्ये जर हे आयत सांगितला असेल तर या आयतामध्ये आपल्याला बाजू दिलेली आहे. AB ही बाजू किती दिलेली आहे 11 सेमी दिलेली आहे. AB ही बाजू 11 सेमी घ्या. परत BC ही बाजू किती दिलेली आहे 60 सेमी दिलेली आहे. तर ही 60 सेमी घेतली. ठीक आहे. मग आता एवढं लक्षात यायला तुम्हाला की हे AB बाजू दिली BC दिलेली आहे. तर आपल्याला लक्षात यायला की आपल्याजवळ आता समजा ABC हे काटकोन त्रिकोण व्हायला लागली. ती सांगा मग त्रिकोण ABC काय त्रिकोण ABC मध्ये काय दिलेलं आहे सांगा बरं. हे काटकोन त्रिकोण आहे. तर यामध्ये लक्षात घ्या काटकोन त्रिकोण कोणती ABC हे काटकोन त्रिकोण आहे आणि हे काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला B हा 90 अंशाचा कोन आहे. ठीक आहे. तर त्रिकोण ABC मध्ये अँगल B हा किती अंशाचा आहे 90 अंशाचा आहे. सरळ सरळ B हा 90 अंशाचा व्हायला आहे म्हणजेच ती त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोण असेल तर आपण तिथं पायथागोरसचा प्रमेय वापरत असतो. मग मला सांगा इथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेय लावा इथे. पायथागोरसचा प्रमेय म्हणजे काय कर्णचा वर्ग म्हणजे कोण ACचा वर्ग. ठीक आहे. ACचा वर्ग बरोबर. आता ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग लिहिला आपण. पायाचा वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग लिहिला इथे आपण. त्यांच्या बाजू लिहिल्या. मग मला कर्ण सांगायचा आहे. कर्ण कोण आहे ACचा वर्ग हे काढायचा आहे. ABची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 11. 11चा वर्ग. BCची किंमत किती दिली 60 आणि या 60चा वर्ग
केलाय. मग मला वर्ग सांगा किती व्हायला 11चा 121, 60चा वर्ग व्हायला 3600. ठीक आहे. आणि एसीचा वर्ग काढायचा आहे म्हणजे कर्ण काढायचा आहे. ठीक आहे. कर्णाला जशाला तसं लिहिलेलं आहे. 121 अधिक 3600 किती व्हायले सगळे 3700 आणि हे वरचे 21 तर 37 21. मला एसीची किंमत काढायची आहे. एसीला इथंच ठेवा, वर्ग तिकडे टाका. तर वर्गमुळात 37 21 हे कोणाचं वर्गमूळ आहे 61चं वर्गमूळ आहे. कितीचं आहे 61. म्हणजे एसी हा कर्ण किती सेंटीमीटरचा आहे 61चा आहे 61 सेंटीमीटर बरोबर. म्हणजे कर्णाची व्हॅल्यू काय झाली 61 सेंटीमीटर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक दुसरा काढला. काय केलं याच्यामध्ये एवढं लक्षात घ्या, थोडंसं फास्ट सांगितलं आहे, काही अवघड नव्हतं. काय केलं एक आयत घेतला, आयतामध्ये कर्ण दाखवला. आपल्याला कर्ण माहिती नव्हता तोच काढायचा होता. मग या आयतामधले आता कर्ण टाकल्यानंतर इथे एक काटकोन त्रिकोण तयार व्हायला का तर पहा हे ABC एक त्रिकोण घेतला. त्रिकोणामध्ये पहिली बाजू 11 दिली, दुसरी 60 दिली आणि B वर 90 अंशाचा कोन होता म्हणून ही काटकोन त्रिकोण होती. मग इथं पायथागोरसचा प्रमेय लावला, त्याच्यानुसार आपण एसीची किंमत काढली. ठीक आहे. तर यानंतर प्रश्न क्रमांक पहा 4. प्रश्न क्रमांक 2 मधील आपला सब क्वेश्चन क्रमांक 4 चालू आहे. ठीक आहे. तर पहा प्रश्न काय म्हणायला लागला पहा एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाची कर्णाची लांबी काढा. हाच प्रश्न आपण MCQ मध्ये बहुपर्यायीमध्ये पण बघितला होता. तिथे आपल्याला फक्त पर्याय निवडायचा होता, इथे आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर पहा आता काटकोन त्रिकोण म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल एक आकृती बनवावं लागेल काटकोन त्रिकोणाची. तर सर्वात पहिले काय करा तुम्ही काटकोन त्रिकोणाची आकृती बनवून घ्या. समजा ही आपण आकृती बनवली, याला नाव दिले मी माझ्या मनाने ABC आणि B वर काय केलं 90 अंशाचा कोन घेतलाय. तिथे पण आपण एक्सप्लेन केलेलं आहे, इथे पण एक्सप्लेन करत आहोत. पहा लक्षात घ्या मी तर ABC लिहिलंय. तर पहा काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत. लक्षात घ्या 9 सेमी आणि 12 सेमी दिलेली आहे. पहिली 9 दिली तर आपण पहिले 9 घेऊ नंतर 12 घेऊ. आणि हा कर्ण लक्षात घ्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढायची आहे. हा आपल्याला कर्ण माहिती आहे का नाही, तर कर्ण आपण काय करणार आहोत काढणार आहोत. ठीक आहे. तर मग आपण आकृती बनवली. आता लक्षात येत असेल तुम्हाला तर ही काटकोन त्रिकोणाची आकृती आहे. तर इथं आपल्याला कर्ण काढायचा आहे, तर इथं काय करावं लागेल आपल्याला पायथागोरसचाच प्रमेय लावावा लागेल. ठीक आहे. तर मग मला सांगा आपण काय करणार. समजा त्रिकोण कोणती दिलेली आहे ABC मध्ये अँगल काय दिलेलं आहे B, तिथे किती अंशाचा कोन व्हायला 90 अंशाचा व्हायला लागला. हे माहीत झालं आपल्याला की समजा ABC हा काटकोन त्रिकोण आहे, हे बी माहिती आहे. वाटलंच तर इथं लिहू शकता की हा आपला एवढं लिहिलंय तर हा काय आहे आपला काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे बरोबर. हे काटकोन त्रिकोण आहे तर इथं काय करणार मी पायथागोरसचा प्रमेय लावणार. मग सांगा पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचा प्रमेय काय व्हायला लागला इथे सांगा बरं. कर्ण कोण आहे AC, तर ACचा वर्ग. ठीक आहे. ACचा वर्ग उंची सांगा ABचा वर्ग आणि पाया सांगा कोण आहे BCचा वर्ग. ठीक आहे. ठेवा किमती याच्यात. कर्ण माहिती नाही, कर्णाला जशाला तसं ठेवूयात. ठीक आहे. ठेवलंय. मग ABची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला 9, तर इथं 9चा वर्ग करा आणि BCची दिलेली आहे 12, इथं 12चा वर्ग करा. 9चा वर्ग व्हायला 81, 12चा वर्ग व्हायला 144. तर 144 अधिक 81 किती होतील टोटल 225 टोटल व्हायला लागली. ठीक आहे. ACचा वर्ग मला AC काढायची आहे. मग AC इथं ठेवणार, वर्ग तिकडे नेला तर हा वर्ग मूळ होईल. ठीक आहे. 225. तर हे कोणाचं वर्गमूळ आहे मग 15चं वर्गमूळ आहे 225. ठीक आहे. मग ACची किंमत किती व्हायला लागली 15 व्हायला लागली. ठीक आहे. मग आपण ACची किंमत 15 काढली. अशा प्रकारे आपण काय केलं आहे प्रश्न क्रमांक 4 पण पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. लक्षात यायला लागले पाहून घ्या. इथे पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक 2 मधील जे उर्वरित 2 प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. आणि जो कोणी आज संकीर्ण प्रश्नच व्हिडिओ बघत आहे आणि याआधील सराव संच तुम्हाला पाहिजे असतील तर आजच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सराव संच 1 आणि सराव संच 2च्या लिंक देईल, ते तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. धन्यवाद.